तर जय शिवराय भावनो, स्वागत आहे तुमच्या भावाचं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, काही दिवसावरच रामनवमी राहिलेली आहे, त्यानिमित्त आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. तर व्हिडिओला प्रभू श्रीरामाच्या नावाने एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमध्ये स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो, पण एकदम ट्रेंडिंग टॉपिकमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. तर कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मॉडेल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे, तर त्याचे डाउनलोडची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून जर तुम्ही आपलं मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया आणि व्हिडिओ थोडा स्किप न करता पाहायचा आहे, तेव्हा तुम्हाला सर्व एडिटिंग समजणार आहे. तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपली एकच प्रीसेट आहे बीटमार्क प्रीसेट, ती मी ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेलं आहे. ते लिंक डिस्क्रिप्शनमध्येच दिलेली आहे. बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर मी ते तुम्हाला काय केलेलं आहे, ऑलरेडीच इफेक्ट वगैरे पेस्ट करून प्रीसेट दिलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला फोटोज फक्त चेंज करायचे आहेत. तर आता काय करायचं, सर्वात पहिल्यांदा तर सगळं बघून झाल्याच्या नंतर ना एकदम 0 सेकंदापाशी यायचं आहे, म्हणजे 1 नंबरच्या ग्रुपपाशी आपली ग्रुपवरती टच करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती आल्याच्या नंतर ना अशा प्रकारे आपली ते एक लेअर बघायला मिळणार आहे. ग्रुपमध्ये आपल्याला एक फोटो ॲड करायचे. तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुम्हाला एक मी अशा प्रकारची फाईल दिलेली असेल तर फाईल डाउनलोड करून घ्यायचे, नाहीतर यामधले पिक्चर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. तर यामधला तुम्ही कोणता एक फोटो ॲड करून घेऊ शकता. तर मी एक फोटो ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्या नंतर वरी 3 डॉटवरती टच करायचे. याला फिल टू कंपोजिशन यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जितकी आपली लेअर आहे तिथपर्यंत याची लेंथ वाढून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या फोटोवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आणि ह्याचा जो ब्लेंड आहे तो काय करायचा, एक 28 ते 30% ठेवून घ्यायचा, म्हणजे थोडा किंचित दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे झाल्याच्या नंतर हा आपला ग्रुप रेडी झालेला आहे. त्यानंतर समोर यायचे 2 नंबरची बीटपाशी आणि तुम्हाला मी अशा प्रकारचे फोटो दिले असतील तर फोटो आता सिम्पली चेंज करायचे आहेत. तर काय करायचं, आता फोटोवरती टच करायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथे एक नाव असेल किंवा नंबर असेल यावरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपली इथं फाईल ओपन होणार आहे. तर फाईल ओपन झाल्याच्या नंतर इथलं एक आपल्याला कोणते फोटो ॲड करायचा आहे, फोटोवरती टच करायचे आणि वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचे. तर आपला फोटो ॲटोमॅटिकली एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे. त्याला सेकंड फोटो त्याचप्रमाणे घ्यायचा आहे, म्हणजे सगळेच फोटो आता आपल्याला ह्याचप्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी फोटो आपली काय ॲड करून घेतो बघा मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर अशा प्रकारे काय फोटो आल्याच्या नंतर काय करायचं, याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं एकदम ओकेमध्ये. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहे. तर आता काय करायचं, आपल्याला फोटोज वगैरे ॲड केल्याच्या नंतर ना हा जो आपला 2 नंबरचा बीट आहे यापाशी यायचं आहे, इथे एक आपल्याला शॅडो ॲड करायची. तर शॅडो कशी ॲड करायची, त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, अशा प्रकारे ब्लॅकला खाली ठेवून घ्यायचं सेंटरला. त्यानंतर व्हाईटला असं मिडलला ठेवून घ्यायचं एकदम सेंटरमध्ये. आपली शॅडो अशा प्रकारे दिसेल याप्रमाणे. त्यानंतर काय करायचं आहे, खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे,
कलरवरती जायचं याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ट्रान्सपरंट केल्याच्या नंतर आपली शॅडो बनवून रेडी होणार आहे। त्यानंतर एकदम लास्ट बीट पशी यायचं बघा। त्यानंतर याची लेंथ सर्व आपल्याला व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। त्यानंतर परत 2 नंबरची बीट पशी यायचं आहे। त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। तर अशा प्रकारचा श्रीरामनवमी या नावाचा आपण PNG दिला असेल तो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे PNG ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, या PNGच्या मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे। इथं क्रोमा नावाचा इफेक्ट वरीच बघायला मिळणार आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्यानंतर इथं वरी ग्रीन कलर असेल, सिम्पली ग्रीनवरती टच करायचं आहे। त्यानंतर याला व्हाईट करून घ्यायचं। तर आपल्या PNGच्या मागचं बॅकग्राऊंड अगदी सोप्या प्रकारे रिमूव्ह होणार आहे। त्यानंतर याला थोडंफार अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बॅकला यायचं, मूव्ह ट्रान्सफरवरती याला थोडं रिचार्ज करून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला म्हणा सेंटरला कुठेही ठेवून घेऊ शकता। तर अशा प्रकारे त्यानंतर एकदम लास्ट बीट पशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे PNG वगैरे ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला बॉर्डर ॲड करायची। तर बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे। त्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलरवरती सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे, स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बॉर्डर बनवून रेडी झाल्याच्या नंतर काय करायचं, एकदम लास्ट बीट पशी यायचं आहे आणि आपल्या बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बॉर्डर ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला हा जो आपला ग्रुप 2 आहे, या ग्रुप 2ला सर्व लेअरच्या वरती ठेवून घ्यायचे। तर अशा प्रकारे ग्रुप 2ला वरती ठेवल्याच्या नंतर काय करायचं आता आपल्याला, तर आता आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यासाठी तयार झालेला आहे। तर आता काय करायचं आहे, आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर सेटिंग साईडला शेअर जो ऑप्शन आहे बघा, यावरती क्लिक करायचं आहे। त्या 120 पिक्सल सिलेक्टेड असेल तर याला काय करायचं, 10 पिक्सल ठेवायचं आहे, म्हणजे बेटर क्वालिटी येणार आहे आपल्याला। त्यानंतर खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमध्ये जबरदस्त कॉन्सेप्ट आणत असतो। तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा। तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए।